आदिवासी परंपरेनुसार होळी सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आलाय। कळवण तालुक्यातील मोहबारीसह गावोगावी होळी सण मोठ्या उत्साहात आदिवासी संस्कृती ही जगाच्या पाठीवरील एक आदर्श अशी संस्कृती समजली जाते। आदिवासी समाजात निसर्गाप्रती असलेले प्रेम व भावना याचे एक वेगळेच नाते आहे। आदिवासी संस्कृतीत साजरे होणारे बहुतांशी सण उत्सव हे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात। महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोऱ्यात कोकणा, वारली, महादेव कोळी, भिल्ल, पावरा, मावची, तडवी, गामित, कातकरी, ठाकर या जमाती डोंगर हदरीत आदिवासी बांधव आहेत। यामध्ये प्रामुख्याने होळी व शिमगा हे उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात। परिसरात आदिवासी समाजात होळीला व शिमग्याला विशेष महत्त्व दिले जाते, कारण आदिवासी समाजातील डोंगऱ्या देव नंतर हाच सर्वात मोठा उत्सव गावात वाडी वस्तीत साजरा केला जातो। होळी जवळ आली की बाहेर गावी कामधंद्यासाठी गेलेले आदिवासी बांधव आपल्या गावाकडे परत येतात। यामुळे ओसाड झालेली गावे पुन्हा गजबजायला लागतात। होळी पेटवण्याच्या ठिकाणी सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला वर्ग एकत्र येतात व यावेळी मोठ्याने होळी पेटली, होळी पेटली अशी आरोळी दिली जाते। होळी पेटवण्याचा मान पोलीस पाटलाचा किंवा गावातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला दिला जातो। होळी पेटली की गावातील महिला, पुरुष, तरुण तरुणी माता आपल्या लहान बालकांसह गोल फिरत होळीला पुरणपोळी व इतर अन्नाचे नैवेद्य दाखवतात। होळीचा खांब जळून खाली पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते। हे खांब झेलण्यासाठी लाकडी वेळीचा वापर केला जातो। खांब होळीतून जळून पडल्यावर वरच्यावर झेलला जातो। खांब जळून खाली आल्यानंतर पाटील किंवा गावातील व्यक्ती हा खांब तोडतो। खांब एका घावात तुटायला हवे, तसे न झाल्यास गावावर संकट येईल अशी धारणा आदिवासी बांधवांकडे आहे। म्हणून ज्या व्यक्तीला हा मान दिला जातो ती व्यक्ती होळीच्या दिवशी उपवास करते। होळी पेटवताना खांब पूर्वेला पडला तर शुभ मानले जाते। खांब तोडल्यावर गावातील सर्व लहान मोठे नागरिक खांबाची राख मस्त टिळा म्हणून आपल्या कपाळावर लावतात व नंतर एकमेकांच्या गळाभेट घेतात व रामराम असे म्हणतात व होळीच्या शुभेच्छा देतात। लहान मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात। त्यानंतर रात्री आपापल्या घरी जाऊन गोडधोड पुरणपोळी, खीर, रवा, वरण भाताचे जेवण करतात। होळीच्या दिवसापासून पुढील 2 ते 3 दिवस गावातील प्रत्येक घरातील पुरुष मंडळी होळीच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात जागरण करतात। नाशिक लोकशाहीसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार सह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।